पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 48वा. लक्ष्मी, भावनेपेक्षा स्वारींची देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा अधिक बळकट होती. अशा वातावरणात आणि मनस्थितीतही स्वारींचं नागपूरचं व्याख्यान ठरल्याप्रमाणे झालंच. तो दौरा आटपून ते मुंबईला आले, पण बिघडलेली तब्येत घेऊनच. स्वारींना तशा परिस्थितीत पाहून माझा जीव एकदम गलबलून गेला. रात्री स्वारींचे पाय चेपत असताना मी म्हणाले, किती कष्ट घेणं हे. अगं माई, माझं जीवन कष्टाकरताच आहे. पुढे काय आहे हे आपल्याला ज्ञात नसतं. म्हणून आयुष्य असेपर्यंत मला माझ्या मायभूमीची, हिंदू जनतेची सेवा करू दे. या शरीराचं काय घेऊन बसलीयस? पण इतकं काम करायचं तर आधी शरीर धष्टपुष्ट असायला हवं ना. खरंय माई तुझं, पण शरीर नाजूक झालं असलं तरी मन अद्याप थकलेलं नाहीये. मी माझं ध्येय साध्य करणारच. बघशील तू, भारत माता स्वतंत्र झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही. अगं खरं तर माझ्या अनुज्ञेशिवाय मृत्यूही माझ्या खोलीत प्रवेश करणार नाही. अनेक वेळा मी त्याला बोलावलं, ये बाबा असं म्हणून मी त्याचं स्वागतालाही सिद्ध होतो, पण तोच आला नाही बेटा. आता मी त्याला मुळीच भीत नाही, तोच मला भीतो. म्हणून म्हणतो, करू दे होईल तेवढी सेवा. पुढं काय होणार कुणाच ठाऊक. पुन्हा असं बोलू नये म्हणते मी. मला ठाऊक आहे, तुमच्या आधी मी जाणार अहेवपणी. असं हे तुला कोणी सांगितलं? कुणी कशाला सांगायला हवंय? माझी तशी इच्छाच आहे मुळी. बरं बरं, पाय चेपणं थांबवा. आपणही दमला असाल, निजा आता. मलाही झोप आली आहे. लक्ष्मी, स्वारींशी नको असलेल्या विषयावर आपण बोलू लागलो की असं आपण वगैरे म्हणून विषय बदलणं ही स्वारींची जुनी सवय बरं का. पण स्वारींची काळजी मला सतत आतून पोखरत असायची. आताही पहा ना, सतत दौरे, 10 गावांचा प्रवास, त्यात खाण्यापिण्यात बदल, मग पोट बिघडणार अन तशात रात्र रात्र जागून लेखन, वाचन, मनन, चिंतन. मला तर मेलीला पटकन झोपही लागते. रात्री मध्येच जाग येऊन पाहावं तर श्यामदानाच्या प्रकाशात स्वारींचं वाचन वा लेखन सुरू. एकदा मी हळूच विचारलं, हे काय, अजून झोपणं नाही झालं? तेव्हा हसून म्हणणं झालं, अगं हिंदुस्थान झोपलाय माझ्यावर विश्वास ठेवून. मला झोपून कसं चालेल? दौरा ठरलाय ना, त्याची टिपणं तयार करतोय. तू झोप. पण आपली प्रकृती, या अतिसाराच्या त्रासात आपल्याला पूर्ण विश्रांती हवी असं वैद्य सांगत होते. माई, अगं वैद्य त्यांचं काम करतील, औषध त्याचं काम करेल, पण मग मी माझं काम करायला नको का? लक्ष्मी, अगं बोलण्यात स्वारींना कधी कुणी जिंकलंय? मी आपली गप्प बसले. पण त्यानंतर स्वारींनी ठरल्याप्रमाणे दौरा पार पाडलाच. दिल्लीला गेले. स्वारींना अशक्तपणा होताच, पण तिथंही एका रथात बसून चांगली 5 मैल लांब मिरवणूक निघाली. तिथून कानपूर, फैजाबाद, बाराबंकी, लखनौ, आग्रा असा दौरा करून मुंबईस परतले. अद्याप अशक्तपणा भरून आलेला नव्हताच. 4-8 दिवसांची विश्रांती होत नाही तर पुन्हा अमृतसर, अजमेर, ग्वाल्हेरला जाऊन आले. आणि त्यानंतर स्वारींनी सांगितलं की आता सावरकर सदनास राहावयास जायचं. लक्ष्मी, आता आपण सगळे इथे एकाच वास्तूत राहतोय, ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही? आता स्वारींचा दौरा असला तरी तरी मला तुमचा सगळ्यांचा फार मोठा आधार असतो. स्वामिनी, सावरकर सदनात आल्यावर मधल्या बाई आणि मी जास्त जवळ आलो. एकमेकींची सुखदुःख वाटून घेऊ लागलो.
तात्या भाऊजी जास्तीत जास्त वेळ वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत असायचे. त्यांना भेटायला येणारे खूप, पण कधी कधी खाली येऊन माझ्याशी आणि मधल्या बाईंशी मोकळेपणानं गप्पाही मारायचे. एकदा मधल्या बाई स्वयंपाक करत होत्या आणि मी देवपूजेच्या तयारीत गुंतले होते. तितक्यात तात्या भाऊजी वरून खाली आले आणि मला म्हणाले, काय करतेस ग वहिनी तू? मी म्हटलं, पूजेची तयारी करते. यावर भाऊजी म्हणतात, कसे? मी पूजा केली तर चालेल का? स्वामीनी, तुला सांगते, भाऊजींचा हा प्रश्न ऐकून मी खरं तर अचंबितच झाले होते. या बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठ माणसाला आज अचानक देवपूजेचं खूळ काय सुचलंय असं वाटलं. पण मी परत विचार केला की नको म्हणून त्यांना नाराज का करा, म्हणून पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी म्हटलं, हो चालेल की, न चालायला काय झालंय? देशासाठी परमावधीचा त्याग करणारे तुमचे हात देवांना तरी लागतील. कद देते काढून, करा पूजा. आणि स्वामीनी, त्या दिवशी भाऊजींनी खरोखर कद नेसून देवपूजा केली. मनोभावे केली का, श्रद्धेनं केली का, या प्रश्नांपेक्षा देवपूजा करण्यात त्यांना मिळणारं समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. याच सावरकर सदनात एक फार मोठी ऐतिहासिक घटना घडली. खरं तर जेव्हा ती घडली तेव्हा आम्हाला कुणालाच जराही वाटलं नव्हतं की या घटनेला काही काळानंतर देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात अविस्मरणीय स्थान मिळेल म्हणून. 29 जून 1940चा तो दिवस. दुपारची वेळ होती. मी आणि मधल्या बाई सगळं आवरून नुकतंच लवणलो होतो. तितक्यात सावरकर सदनाच्या दारावर टकटक झाली. आप्पा कासार एकदम लगबगीनं खाली आले आणि दार उघडलं. एका गोल चेहऱ्याची, साधारण उंचीची पण अंगकाठी भारदस्त असलेली, डोळ्यांवर चष्मा लावलेली व्यक्ती आत आली आणि आप्पांच्या मागोमाग वर गेली. मला जरा आश्चर्यच वाटलं, कारण भाऊजींनी भेटीगाठीची वेळ सकाळची ठेवली होती. दुपारी ते कुणालाच भेटत नसत. मग ही व्यक्ती आहे तरी कोण, का आली असेल? भाऊजींनी आपला नियम बाजूला ठेवून या व्यक्तीला दुपारच्या भेटीची वेळ का दिली असेल, असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. ती व्यक्ती वर गेली आणि वरचे दरवाजे सगळ्यांना बंद झाले. आप्पा दारावर पहारे करी. मी मात्र खाली वाट पाहत होते की चहा पाठव असा भाऊजींचा निरोप येईल म्हणून. पण बराच वेळ झाला तरी खोलीचं दार उघडलंच नाही आणि चहाचा काही निरोपही नाही. साधारण 40 ते 45 मिनिटांनंतर खोलीचं दार उघडलं आणि ती व्यक्ती आली तशी निघून गेली. ती व्यक्ती कोण होती, का आली होती, हे भाऊजींना विचारायची कधी हिंमत झाली नाही. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भाऊजींनीच दिली. केव्हा आणि कशी माहितीये? 10 मे 1952 पुण्याला अभिनव भारत सांगता समारोहात. अर्थात भाऊजींचं ते भाषण ऐकायला मी आणि माई कुणी हजर नव्हतो. पण नंतर कर्णोपकर्णी कळलं ते असं की त्या दिवशी दुपारी तात्या भाऊजींना भेटायला आलेली व्यक्ती म्हणजे सुभाष बाबू होते. काँग्रेस पक्षानं त्यांना पक्षाबाहेर काढल्यावर त्यांनी पुरोगामी गटाची म्हणजेच फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रश्नावर बॅरिस्टर जिनांशी वाटाघाटी करायला ते मुंबईला गेले होते. पण जिनांनी त्यांच्याशी वाटाघाटी करायला स्पष्ट नकार दिला, कारण सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते. त्यांच्या पुरोगामी गटाला देशात पाठिंबा नव्हता आणि ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणूनही जिनांना भेटत नव्हते. म्हणून जिनांनी सुभाषबाबूंशी भेट नाकारली.
उलट त्यांना सुचवलं की बॅरिस्टर सावरकर हे हिंदूंचं प्रतिनिधित्व करत असल्यानं ते जर वाटाघाटी करण्यास सिद्ध असतील तर मी त्यांच्याशी चर्चा करेन. आणि म्हणून सुभाष बाबू त्या दिवशी भर उन्हात सावरकर सदनात आले होते. भाऊजींनी त्यांना रासबिहारी बोस यांनी पाठवलेली पत्र दाखवली. रासबिहारींनी जपानहून भिक्कूंच्या हातून गुप्तपणे ती पाठवली होती. ती पत्र वाचून आणि भाऊजींशी चर्चा करूनच सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेच्या बाहेरून आक्रमणाची योजना आखली आणि भारतीय इतिहासाचं 6वं सोनेरी पान लिहिलं गेलं. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 48वा आपण ऐकलात. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.